शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव आयोजन समितीच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळा 2020 चे आयोजन करण्यात आले आहे। अमरावती शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक आरटीओ ऑफिस जवळ येथे हे भव्य दिव्य आयोजन होणार आहे। जिजाऊ जन्मोत्सव आयोजन समिती व शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांच्या 422व्या जयंतीनिमित्त सार्वत्रिक जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्याला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, अमरावती जिल्हा प्रमुख मार्गदर्शक खासदार अमोल कोल्हे, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू तसेच आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे। या सोहळ्यात सर्वप्रथम जगदंब ढोलताशा पथकाद्वारे राष्ट्रमाता मा जिजाऊ यांना मानवंदना करून विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे। याविषयीची माहिती जिजाऊ जन्मोत्सव आयोजन समितीच्या वतीने एका पत्रकार परिषदेच्या द्वारे विदर्भ न्यूजला दिली। जन्मोत्सव सोहळा 2020 यावर्षी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा 422वा जन्मदिवस अमरावती येथे जिजाऊ स्मारकाजवळ भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। हा सोहळा साजरा करण्यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा करत आहोत। यावर्षी या सोहळ्यासाठी आम्हाला या नाटकात संभाजींचा ज्यांनी रोल केलेला आहे असे माननीय खासदार श्री अमोलजी कोल्हे उपलब्ध राहणार आहेत। तसंच या सोहळ्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार यशोमतीताई ठाकूर ह्यासुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि तसेच अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके ह्यासुद्धा उपस्थित राहणार आहे आणि मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते, जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजन समितीचे सर्व कार्यकर्ते मिळून हा उत्साहात सोहळा साजरा करणार आहे आणि आम्ही सर्व बहुजन समाजासाठी हा सोहळा करत आहोत। जिजाऊंचं चरित्र घरोघरी पोचलं पाहिजे, जिजाऊंचे विचार घरोघरी पोचले पाहिजे, प्रत्येकाच्या मनात जिजाऊंविषयी आदर निर्माण झाला पाहिजे व जिजाऊंच्या चरित्राची पूर्ण माहिती प्रत्येकाला मिळाली पाहिजे। या उद्देशाने हा सोहळा अमरावतीत पहिल्यांदाच साजरा करत आहोत आम्ही मोठ्या प्रमाणात। विदर्भ न्यूज करिता अमरावतीवरून प्रदीप इंगोले।